मी अनिकेत. या आधी मैदानावर आलो होतो. हा, शिवानी बरोबर आला होता, माहितीये. करेक्ट. भाऊ तुमच्याविषयी खूप ऐकून आहे. इनफॅक्ट शिवानी तुमच्याविषयीच बोलत असते. चल चल पुढे बोल. चल, कशाला आला सांग. पण तर त्याला मी बोलवलं इकडे, डिसिजन सगळे असताना व्हायला हवंय म्हणून. अनिकेत, सध्या आमच्या टीमला स्पॉन्सरशिपची गरज आहे. ऍक्च्युली स्पॉन्सर्स किंवा देणगी देणारे जे इच्छुक आहेत त्यांची लिस्ट आहे आमच्याकडे. पण पैसे मागण्याची कला किंवा चटपटीत बोलणं, तुझ्यासारखं मस्त अस्खलित इंग्लिश बोलणं, हे सगळं आमच्यापैकी कोणाकडे नाहीये. मला तुला असं विचारायचं होतं की आमच्या इंद्रधनुच्या टीमला तू थोडीशी मदत करशील? अगं आनंदाने करेन. आणि इनफॅक्ट या कामासाठी माझ्यापेक्षा योग्य माणूसच नाही मिळणार. धन्यवाद अनिकेत. हे जर काम झालं ना तर आम्हाला फार मदत होईल सगळ्यांना. मला पार्टीतल्या एका अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याची गरज आहे. फक्त हा कार्यकर्ता फारसा कुणालाही ठाऊक असता कामा नये. मोठ्या कार्यकर्त्यांना गाठणं, त्यांना फोडणं हे राजकारणामध्ये नवीन नाही. इनामदारांना सुद्धा हा कार्यकर्ता माहीत असता कामा नये. अट एकच, कार्यकर्ता प्रामाणिक असला पाहिजे, त्याला कामाची गुप्तता राखता आली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं तो जिगरबाज असला पाहिजे. त्यांना आज जरा अजून मुझे बचाओ, वो मार डालेगा मुझे. ये मार डालेगा मुझे. काय झालं? अरे काय झालं? मेरे बहन को छोड़ दो तो सबकी धुलाई करूंगा मैं. चल मेरे साथ. ऐकलं ऐकलं ती काय म्हटली? ते जाऊन सांग तुझ्या बापाला ती येणार नाही म्हणून. रितू, ही घी तुपाची ताकद आहे ना, ती घरी ठेवायची आपल्या. तन्वी तू चल मेरे साथ. मैं इन सबकी तो वाट लगाने वाला हूं. लई जुडतोय भाऊ. तुला मार खायचा का रे पोरा? इकडे सबको देख लूंगा, किसी को नहीं छोड़ूंगा मैं. तुला काही मदत करू मी? तुला काही हवंय म्हणून विचारतोयस ना? कसं सगळं कळतं ना तुला. काय हवंय? मी तुला काय बोलायचंय ना ते लक्षात आलंय माझ्या. ती पप्पा याच्या आत घरी येईल. हवं तर मी जाऊन घेऊन येतो तिला. प्रॉमिस. इकडे मैदानावर जायचंय तुला? हो. अगं तुम्ही आजकालच्या मुली आहात. असं मनात दाबून ठेवून काय होणार आहे? स्पष्ट बोल बरं, सांग काय झालं ते. मुझे कबड्डी खेलनी है और मेरे पापा कहते हमें मेरी शादी करनी है. माँ, मुझे बहुत डर लग रहा है, बहुत डर लग रहा है. मुझे नहीं करनी है शादी. तुझं फ्रस्ट्रेशन, तुझी इच्छा सगळं समजू शकते मी. पप्पांपासून जाऊन लपून खेळायचीस ना, त्यांना उत्तर मी दिलेत. कशासाठी सपोर्ट केला का तुला एवढा? आणि मैदानावर जाऊन हे संस्कार होत होते तुझ्यावर? अगं आई, पण मी कशासाठी मारामारी केली हे तरी समजतंय का तुला? कशासाठीही असेल, मारामारी करणं हे चूकच आहे. मी एवढे कॉलेजमध्ये राडे केलेत, मग तिच्या बाबतीत का वेगळा निर्णय? निर्णय काय घ्यायचे ना हे शिकवू नकोस तुम्हाला. जग कितीही मॉडर्न झालेलं असलं ना तरी मुलगा आणि मुलगी यात फरक राहतो. मग काय करू? घरात बसून राहू? पप्पा म्हणतात तसं त्यांच्या तालावर नाचत राहू? आवाज खाली करा. आणि पप्पांचं ऐकल्यामुळे काही नुकसान झालेलं नाहीये तुझं. आई, तुझं नाही झालं नुकसान? फार बोलायला लागलीस शिवानी. प्रत्येक गोष्टीत कोण आहेस तू? अहो, ते घर कामासाठी मुलगी हवी होती ना. नाव काय तुझं? माझं नाव इटा.